चला तर आज आपण बाहेर पाऊस पडायला लागल्यावरती तुम्ही सुद्धा मनात आणता की हा पदार्थ करायचा, पण करायचं म्हटल्यावरती त्यामध्ये सोडा वापरावा लागतो म्हणून तुम्ही सुद्धा टाळता का? तर आजपासून ती चिंता तुम्ही सुद्धा सोडून द्याल आणि नेहमी मात्र अशाच पद्धतीने हा पदार्थ कराल. तर त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन, सोबतच त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा धनेपूड, 1.5 वाटी चिरलेला कांदा, भरपूर सारी कोथिंबीर घालून कांद्यामध्ये आणि पिठामध्ये घातलेले मसाले एकत्र केले. लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने पीठ भिजवलं. आता इथं तेल गरम केलं. त्या गरम तेलापैकी अर्धा पळी तेल पिठामध्ये घातलं. व्यवस्थित एकत्र करून छोटी छोटी भजी तेलामध्ये सोडून घेतली. असं तेल घातल्यामुळे सोडा घालण्याची गरज नाही. व्यवस्थित भजी सोडून झाल्यावरती गॅसची आच मंद ठेवायची. लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायची. तळल्यावरती काढून घेतली. भरपूर कांदा घालून केलेली हलकीशी कुरकुरीत, त्यासोबतच मस्त खमंग अशी कांदा भजी तयार. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.